आप जी मराठी अपना स्टार प्रवाह अवार्ड पे आप आए हो, आपको कैसा लग रहा है, कुछ बताना चाहूँ? बहुत अच्छा लग रहा है। आज स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2025 के आणि ते खूप आनंद होतोय मला। हा सोहळा खूपच छान असणार आहे। आय एम व्हेरी एक्साइटेड टू बी अ पार्ट ऑफ इट। आणि माझं स्वतःचं पिक्चर जे मी निर्माती म्हणून मी काढलं आहे त्याचं नाव आहे पंचक आणि तेही स्टार प्रवाहावर खूप लवकर रिलीज होणार आहे। तर प्लीज बघा ते मूवी। आय होप एक कौटुंबिक मूवी आहे। आय होप यू ऑल एन्जॉय। पण स्टार प्रवाहावरील एक रेड कार्पेटवरील एखादी आठवण कोणती सांगाल तुम्ही? वेल, आजची आठवण आहे। आज आल्याबरोबर जे मला रिव्ह्यू मिळाले आहे त्यांनी असं कळतं की किती प्रेम आहे लोकांना माझ्याबद्दल आणि तेच प्रेम असंच नेहमी राहावं हीच इच्छा आहे। पण आज स्टार प्रवाहाचा एक भाग बनणार, किती आनंद होतं, काय एक्साइटमेंट आहे आज? म्हणजे खूप एक्साइटमेंट आहे। हा नंबर 1 चॅनल आहे आज आणि मराठी जे आपली माणसं आहेत, आपली मराठी परंपरा आणि आपली जी मराठी प्रवाह आहे ते सगळं ती लोक खूप छानपणे आपल्या ह्या सिरियल्समधनं दाखवलं आणि त्याच्यामुळे बीइंग पार्ट ऑफ दॅट इज व्हेरी एक्साइटिंग। पण एखादी मालिका आवडते का स्टार प्रवाहावरची? सगळ्याच मालिका खूपच छान आहेत आणि माझी मामी मावश्या सगळ्या मला फोन करून सांगत असतात ही तू नक्की बघ, ती तू नक्की बघ। आता किती बघणार? तुमची कोणती फेवरेट मालिका आहे का? 2-3 आहेत पण त्याचे आता नावं मला आय होप आय टेक देम वेल। मोठा पडदा गाजवल्यावर छोट्या पडद्यावर काम करण्याची एक इच्छा पुन्हा एकदा तयार होईल का, की आवडेल का की मालिकेत काम म्हणजे करायला? मोठा आणि छोटा पडदा नसतोच। मी असं म्हणते की एंटरटेनमेंट कम्स ऑन ऑल टाइप्स ऑफ स्क्रीन्स आणि मी OTTवर पण केलेलं आहे फेम गेम आणि मूवी केलेलं आहे मजामा आणि थिएटरमध्ये पण माझी आत्ता फिल्म आली भूलभुलैया 3 ही खूप छान चालली। तर आय थिंक रोज मी देवाला म्हणजे थँक्यू म्हणते की मला ऑपॉर्च्युनिटीज। पण मराठीत आता कोणता नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार आहात? मराठी आता सध्या पंचकवरती माझं सगळं लक्ष आहे की रिलीज होणार आहे स्टार प्रवाहावर आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दॅट। हेच आत्ता माझ्या नजरेत आहे। मॅम, एक खऱ्या अर्थाने एक प्रश्न आहे, मालिका तुम्ही पाहता पण मराठी मालिका प्रोड्यूस करायला आवडेल का तुम्हाला? हां जरूर, का नाही, एकदम आवडेल। थँक्यू सो मच। ठीक आहे.